कामगार मित्रांनो, तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे समजलं की तुमचा आधार नंबर चुकीचा आहे, प्लस तुमचा मोबाईल नंबर चुकीचा आहे किंवा तुमच्या पतीचे नाव चुकीचं आहे, शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही चुकीच्या मुलांची नावे टाकलेले आहेत, म्हणजे ज्याचा लाभ घ्यायचा आहे त्याची नावे न टाकता तुम्ही इतरांची नावे टाकलेली असेल, किंवा तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, किंवा जो विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्याचं तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायचं आहे त्याचे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेले आहेत, तर अशा पद्धतीचे सर्व बदल तुम्हाला या नोंदणीमध्ये तुम्हाला करता येणार आहेत. आणि त्यासाठी जी प्रोसेस आहे, जो फॉर्म भरायचा आहे तो काय भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर कामगार मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटेल, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सुरुवातीला हे एक पत्र आहे जे आपणाला इथं करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता उपकार्यकारी अधिकारी आहेत, त्यांना हे पत्र करायचं आहे. तर बांधकाम कामगार आहे या मंडळाकडे तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं सुरुवातीला इथं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा पत्राचा विषय आहे, म्हणजेच तुम्ही अर्ज करताय त्या अर्जाचा विषय आहे. हा जो विषय आहे या विषयानुसार तुम्ही अर्ज करता किंवा अर्ज करते की तुमचं इथं संपूर्ण नाव आहे, जे लेबर कार्डवरती नाव आहे तेच नाव टाकायचं आहे जसं आहे तसं. त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदित बांधकाम कामगार आहे, माझा नोंदणी क्रमांक, इथं तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. जो रजिस्ट्रेशन केलेला नंबर आहे तो टाकायचा आहे. लक्षात घ्या, MH पासून स्टार्ट असतो ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते टाकायचं आहे. आणि माझा आधार कार्ड नंबर, म्हणजे तुमचं कामगार आहे त्या कामगाराचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मूळ कागदपत्राच्या अर्जामध्ये तपशील आहे तो बदल करण्याचा किंवा दुरुस्त करायचा आहे, तो कशा पद्धतीने करायचा आहे हे व्यवस्थितपणे समजून घ्या. जर तुम्ही असे बांधकाम कामगार आहात ज्या कामगाराच्या पतीचे, पत्नीचे किंवा पाल्याचे जर नाव दुरुस्त करायचे असेल तर सध्याच्या ठिकाणी जे पण चुकीचं आहे ते चुकीचं का असेना, आत्ताच्या स्थितीला तुमचा जो स्टेटस आहे त्या स्टेटसनुसार इथं तुमच्या पतीचं, तुमच्या पाल्याचं किंवा पत्नीचं जे आहे ते ज्याचं दुरुस्त करायचं आहे, आता जसं आहे सध्या तसं इथं टाकायचं आहे. आता समजा माझं कॅटलॉगला नाव आहे, म्हणजे ओरिजिनल माझं नाव आहे दत्तराज, आणि मी इथं सूरज टाकलेलं आहे, सूरज मोरे टाकलं आहे, आणि सूरज मोरे हे टाकलेलं आहे ते अपडेट झालेलं आहे. पण ऑब्वियस गोष्ट आहे की मी इथं फक्त सूरज मोरे टाकलं होतं, पण कॅटलॉगला आहे ते वेगळं नाव आहे. भले मी अपडेट जरी केलेलं असेल तरी ते वेगळं आहे. मग आता इथं जे आहे म्हणजे आता सूरज मोरे आहे तर सूरज मोरे टाकायचं आहे, आणि त्याच्यानंतर अपडेट केलेलं काय आहे किंवा कॅटलॉगला जे आहे ते दत्तराज मोरे आहे तर ते टाकायचं आहे. तर हे एक एक्झाम्पल झालं की तुमचं जे पण आहे ते आताची स्थिती तपशील जो आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो बदल करायचा आहे तो बदल इथं टाकायचा आहे. आता समजा तुमचं नाव सूरज मोरे आहे आणि त्याच्यावरून तुमच्या पाल्याचं किंवा तुमच्या पतीचं नाव आहे ते सूरज मोरेवरून दत्तराज मोरे किंवा काही XYZ जे करायचं आहे ते टाकायचं आहे. जे आहे ते इथं, जे करायचं आहे ते इथं. त्याच्यानंतर तुमचं पत्नी, पती किंवा पाल्य आहे त्याचा आधार नंबर आहे तो दुरुस्त करायचा आहे, किंवा आधार कार्डवरचं नाव आहे ते दुरुस्त करायचं आहे. तर त्याच्या संदर्भात जो कॉलम आहे आताच्या घडीला आधार नंबर जो आहे, जे नाव आहे ते नाव इथं टाकायचं आहे. लग्न झाल्यानंतर तुमचं जे नाव आहे किंवा जे अपडेट करायचं आहे, जे अपडेट झालेलं आहे ते तुमचं इथं टाकायचं आहे. यानंतर जन्मतारीख चुकलेलं असेल, जन्म दिनांक चुकलेलं असेल किंवा महिना चुकलेला असेल, जे पण आहे ते इथं चुकलेलं आहे ते जसं आहे ते पहिला इथं टाकायचं आहे, आणि त्याच्यानंतर जे बदल करायचं आहे ते इथं टाकायचं आहे. तर या कॉलममध्ये बदल करायची तारीख आहे ती टाकायचं आहे किंवा जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर नातेसंबंध पण चुकलेले असतात. भरपूर कामगार असे आहेत स्वतःला मेल करायचं तर
तिथं फिमेल करून टाकलेलं आहे त्यांनी. मग आता तुम्ही फिमेल आहे का, तुमच्या कार्डवरती पण तेच येणार आहे फिमेल आहे म्हणून. त्यामुळे आता या घडीला तुम्हाला इथं जे आहे ते तुमचं फिमेलच ठेवायचं आहे आणि तुम्हाला मेल करायचं आहे तर इथं मेल टाकायचं आहे. म्हणजे स्त्री आहे, स्त्रीच झालेला असेल तर जे झालं आहे चुकून ते इथं टाकायचं आहे आणि पुरुष करायचं असेल तर इथं पुरुष म्हणून टाकायचं आहे. फिमेल मेल किंवा जे संबंध आहे. आता समजा भरपूर नातेवाईक आहेत, त्यामध्ये मुलीला या ठिकाणी वाईफ म्हणून टाकले किंवा वाईफला इथं डॉटर म्हणून टाकले, सन म्हणून टाकले. जे पण चुकीचं टाकलेलं आहे ते इथं टाकायचं आहे, जे बरोबर करायचं आहे ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर असे कामगार आहेत ज्यांचा मोबाईल नंबर चुकीचा आहे, मोबाईल नंबर बंद आहे, रिचार्ज नाही आहे, मोबाईल नंबर हरवलेला आहे, काही असू द्या, जो नंबर आहे तो बदलायचा आहे. जुना नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर आहे जो बदल करायचा आहे, जो नवीन आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. याच्यानंतर 6वा जो पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. भरपूर कामगार आहेत ज्यांनी शिष्यवृत्तीचा क्लेम केलेला आहे. लक्षात घ्या, शिष्यवृत्तीचा क्लेम करताना तुम्ही भरपूर चुका केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे तुम्ही जे बँकेचं पासबुक अपलोड केलेलं आहे ती पासबुकची प्रत तुमच्या विद्यार्थ्याचं अपलोड तुम्ही केलेलं आहे, म्हणजे तुमच्या पाल्याचं अपलोड केलेलं आहे. लक्षात घ्या, तुमच्या पाल्याचं नाही आहे तर तुमचं स्वतःचं बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी जे पण चुकलेलं बँकेचं पासबुक आहे त्याचं अकाउंट होल्डर नेम आहे, IFSC कोड, बँक अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि ज्याचं टाकायचं आहे, जे बरोबर करायचं आहे ते टाकायचं आहे, ते इथं टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म आहे जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तिथं जाऊन तुम्ही हा फॉर्म आहे याची PDF तुम्ही डाउनलोड करा आणि हा फॉर्म आहे तो तुम्हाला ऑफलाईनमध्ये भरायचा आहे. आता या ठिकाणी 7वा जो पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे तुमचं जे पण बदल झालेला आहे, जे दुरुस्त करायचं आहे ते टाका. आता जे मी सांगितलं त्यापैकी कोणताही एखादा पॉईंट नसेल, तुमचा वेगळा पॉईंट आहे तर या ठिकाणी तुम्ही टाका. जे बदल करायचं आहे ते इथं टाकायचं आहे. आता जर तुमचा या ठिकाणी वेगळा काही प्रॉब्लेम असेल तर इथं तुम्ही टाकायचं आहे. पहिला मला कमेंटमध्ये क्वेश्चन करा काय तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती मी रिप्लाय 100% देईल आणि त्याच्यानंतरच हा तुम्ही फॉर्म आहे तो बदल करायचा आहे. तर हे झाले महत्त्वाचे पॉईंट. आणि हा फॉर्म तुम्ही भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट जोडायचे आहेत या फॉर्मसोबत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराचं आधार कार्ड, त्यानंतर तुमच्या पत्नीचं असू द्या, पतीचं असू द्या, पाल्याचं आहे ते आधार कार्ड तुम्ही दुरुस्त करायसाठी या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर ज्याचं दुरुस्त करायचं आहे त्याचं आधार कार्ड, त्यानंतर कामगाराची नोंदणी पावती म्हणजेच रजिस्ट्रेशन स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे की नाही आहे ते तपासायचं आहे. त्यासाठी तुमचा स्टेटस आहे तो स्टेटस पावती, म्हणजे थोडक्यात तुम्ही याला असं म्हणू शकता की हे ॲक्नॉलेजमेंट प्रिंट आहे, ती ॲक्नॉलेजमेंट प्रिंट तुम्ही काढायची आहे. त्यानंतर आहे रेशन कार्ड. लक्षात ठेवा, तुम्ही इथं रेशन कार्ड देताय, काय जास्त किंमत नाही जाणार, पण 10 रुपये जास्तीत जास्त जाऊ शकतात. इथं जी प्रिंट द्यायची आहे ती रेशन कार्डची प्रिंट तुम्ही कलर प्रिंट द्यायची आहे, कलर झेरॉक्स द्यायचं आहे. कारण तुमच्या रेशन कार्डचा जो कलर आहे तो कोणता आहे, केशरी आहे, पिवळा आहे, जे आहे त्याच्या संदर्भातील माहिती जी आहे ती माहितीसुद्धा मंडळापाशी असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हे कलर प्रिंट देणे गरजेचं आहे. हा एक पर्सनल सजेशन आहे. हवं तर तुम्ही जे काय ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आहे ती 2 रुपयाची प्रिंटसुद्धा तुम्ही देऊ शकता, हरकत नाही आहे. त्यानंतर बदल करायचा आहे तो पुरावा द्यायचा आहे. आता हा पुरावा म्हणजे काय, तर या ठिकाणी असे कामगार आहेत ज्यांच्या पत्नीचं नाव लग्नाच्या अगोदर वेगळं होतं, म्हणजेच तुमच्या सासऱ्याचं होतं, त्या पत्नीच्या वडिलाचं होतं, ते जे होतं ते आधार कार्ड, त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड झाला, मॅरिड झाल्यानंतर तुमचं जे काय मॅरेज सर्टिफिकेट आहे ते काढलं, ते काढून झाल्यानंतर तुम्ही काय केलं, आधार कार्ड अपडेट केलं. अपडेट केल्यानंतर तुमच्या पत्नीच्या नंतर वडिलाचं जे नाव होतं त्या ठिकाणी तुमचं नाव लागलेलं आहे, म्हणजे पतीचं नाव लागलेलं आहे. आता अपडेट झालेले जे आधार कार्ड आहे ते आधार कार्डसुद्धा जोडायचं आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी डॉक्युमेंट आहेत. हे डॉक्युमेंट तुमच्या सोयीनुसार जे बदल करायचे आहेत त्यानुसार तुम्हाला
जोडायचे आहेत आणि ह्या फॉर्मसोबत द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, हे फॉर्म आणि जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट देताना इथं या फॉर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा अंगठा आहे तो अंगठा करायचा आहे किंवा सही आहे ती सही करायची आहे. त्यानंतर जो अर्जदार आहे, जो कामगार आहे, त्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. नोंदणी करताना सध्या जो नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे लक्षात ठेवा. घर बसल्या कामगार पावती कशी काढायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पहा आणि तुमचं कामगार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता.